मी मगाचपासून जे काही सांगितले ते सगळं लक्षात आलंय ना तुमच्या? नक्की ना? हो हो. आता गुरुनाथ सुभेदार नावाचा माणूस तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने ऍक्टिंग करणार आहात ती ऍक्टिंग करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अनेक वर्ष तुम्ही या कंपनीत काम करताय असंच वागायचंय. हा सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्या गुरुनाथ सुभेदारला तर मी कधीपासून ओळखते. मी तर वाटच बघत होते कधी माझ्या तावडीत सापडतोय ते. सौमित्र सर, तुम्ही राधिका मॅडमचे मिस्टर आहात ना? हो. ते आमच्या नेहमीच आदर्श ठरलेत. आणि त्या गुरुनाथ सुभेदारने ना त्यांना खूप त्रास दिलाय. आणि आता तुम्ही बघाच त्याला कसा धडा शिकवत होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्लॅन मध्ये राधिका मॅडमचा या प्लॅनशी काहीच संबंध नसेल. मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. ओके? आणि त्यामुळे कुठेही असे खूप एक्साइट होऊ नका. हा आपला जो काही प्लॅन ठरलाय त्याप्रमाणेच वागायचंय. हा कळलंय सगळ्यांना? बरं चला, तर गुरुनाथ कधी पण येईल, आपापल्या पोझिशन्स घेऊया, रेडी राहूया सगळे. हा कोणी नाही नेमकं हो साहेब, कुठे चाललात आणि कुणाला भेटायचंय? आयडी दाखवा तुमची. तुम्ही मलाच माझं नाव विचारताय? इथे दुसरं कोणी दिसतंय का? तुम्ही तुम्हालाच आयडी विचारणार ना? एक मिनिट नीट बोलायचं आधी. तुमचं नाव काय? हा तुम्हाला कोणी कामावर ठेवलं इथे? कोण आहे तुमचं सिनियर? कोण आहे इथे? अहो, माझी आयडेंटिटी विचारायला आणि माझी ड्युटी ठरवायला तुम्ही काय माझे सुपरवायझर आहात? नाही, तुम्हाला माहिती नाहीये ना मी कोण आहे, म्हणून हे सगळं अशा भाषेत बोलताय तुम्ही. कळलं? अहो, तेच तर माहिती करून घ्यायचंय ना मला. चला आयडी दाखवा. अरे कोण आहे ते? एक कोण आहे? एक हो, तुम्ही काय आंधळे आहात का? मी इथे तुम्हाला मगाचपासून विचारतेय की तुम्हाला आत कुणाकडे जायचंय, कोणाला भेटायचंय, आयडी दाखवा. तर तुम्ही इकडे तिकडे बावळटासारखं बघत बसलायत. ते तोंड सांभाळून बोला. गुरुनाथ सुभेदार. नाही, मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझं नाव ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या. गुरुनाथ सुभेदार नाव आहे माझं. कळलं? आता यापुढे नीट लक्षात ठेवायचं. हा आणि या तुमच्या टोपीखाली जरा डोकं असेल ना थोडस, त्याच्यामध्ये फिक्स करायचं हे नाव. मी दिसलो की मला रोज गुड मॉर्निंग सर म्हणायचं. काय म्हणायचं? गुड मॉर्निंग सर. आणि यापुढे मी दिसलो की मला सॅल्यूट मारायचं. कळलं? काय मारायचं? आई ओ आई अरे ओ काय करते? आई का आई आई लाव लाव काय करते? आई का आई ओय. अरे काय काय बिंडोक पडाय? बस झालं. काय काय घाली ना. हो काय हे असं वागतात का? ही वागण्याची पद्धत आहे तुमची? मी माझी ड्युटीज करतेय. आज जाणाऱ्यांना अडवायचं आणि जो नीट नाही बोलणार ना त्याला तुडवायचं. मग ही पण ड्युटी आहे तुमची. इथे कोण काम करतं, कुठल्या पदावर काम करतं हे पण जाणून घेणं ही ड्युटी आहे तुमची. कळलं ना? त्याच्यासाठीच तर मी तुम्हाला आयडी विचारते ना. मग मी पण सांगितलं ना गुरुनाथ सुभेदार म्हणून. अहो, तुम्ही सांगाल तुम्ही अमिताभ बच्चन आहे म्हणून मी काय तुमच्यावरती विश्वास ठेवायचा का? नाही हे बघा, हा सगळा माज आहे ना तुमचा, असा क्षणात उतरेल ना मी. एक फोन माझा जाऊ द्या, आतमध्ये मी गेलो ना की बरोबर तुम्हाला कळेल. त्यासाठी आज तर जावं लागेल ना. कोण अडवणार मला? कोण अडवणार? मी. नाही हे बघा ना, प्रॉब्लेम तुमचा नाहीये. नाही, प्रॉब्लेम तुमचा नाहीच आहे. प्रॉब्लेम हे आमच्या कंपनीवाल्यांचाच आहे. हे असं तुमच्यासारख्या बायकांना ठेवतात ना नोकरीवर, हाच प्रॉब्लेम आहे. आधीच बायकांना अक्कल नसते, त्याच्यात तुमच्यासारख्या बायकांना बरोबर सिक्युरिटी म्हणून ठेवणं म्हणजे तर माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखंच आहे. नाही प्रॉब्लेम हाच आहे, तुमचा नाही, हाच प्रॉब्लेम आहे. हो, प्रॉब्लेम आमचा नाहीये, तुमच्यासारख्या लोकांचा आहे. ज्यांना कोणाशी कुठे, कधी, केव्हा, कसं वागायचं ना ह्याची अक्कल नाहीये. समजलं ना? आणि तुम्ही काय बायका बायका करताय हो? ज्या कंपनीबद्दल तुम्ही बोलताय ना त्या कंपनीची बॉस पण एक बाईच आहे, हे विसरू नका. आणि त्यांचं नाव आहे माया मॅडम. मला नका सांगू. तुमच्या माया मॅडम म्हणजे माझी माया. कळलं ना? माया मॅडम म्हणायचं. हा तेच माया मॅडम. त्यांना एक फोन लावला ना की मग बरोबर बघा तुमची नोकरी कशी जाते. नाही तुम्हाला ना असं कळणार नाही. एक लक्षात ठेवा. आता तुम्ही ना 2-3 वाक्य पाठच करून घ्या. माफ करा सर, माझं चुकलं, मला नोकरीवरून काढून टाका, हे पाठ करून ठेवा. कारण थोड्याच वेळात तुम्हाला हे बोलायची वेळ येणार. नाही थांबा तुम्हाला नाही जाते, इथेच आहे, दाखवतोच तुम्हाला मी. माया, आता तू तुलाच फोन करणार का? या आय नो. उचलू नको अजिबात. मी तर त्याचा नंबरही डिलीट केलाय सॅमी. अननोन.
सामी, ही तर फक्त सुरुवात आहे. या माणसाच्या बाबतीत मी कुठल्या लेवलला जाऊ शकते ना ते बघशीलच तू. कळलं? फोन लागत नाहीये का उचलत नाहीये? तुम्ही नका नाटक करू. मी करतोय ना ट्राय. हा, मी करतोय ट्राय. तुम्ही तुमचं काम करा. मी माझंच काम करते. असं गेट वरती उभं राहायची परमिशन नाहीये. अरे काय परमिशन नाही म्हणजे काय? मी इथेच उभं राहणार, कळलं ना? नाही बघा ना, माझा एक फोन लागू द्या. नाही तुमची नोकरी गेली तर बघाच तुम्ही. मिस शीतल, हरकत नाही हो. कमीत कमी मी प्रामाणिकपणे ना नोकरी केली हे तरी मी लोकांना सांगेन. पण तुमचं काय? तुम्ही काय सांगणार? सो आर यू क्लिअर विथ एव्हरीथिंग? जे काही करायचं ते व्यवस्थित कळलंय ना? येस मॅम, तुम्ही काळजी करू नका, फक्त मजा बघा. सुपर. बरं माया, चला आता आपण पण इथे नको थांबायला. चला आज जाऊया. आज जाऊया काय? थांब इथेच. सामी, मी तर नाही येणार आहे. मला ना गुरुचा पावलोपावली झालेला अपमान बघायचा आहे आणि मजा येते मला. थांब तू. अगं, मजा काय येते? आणि एकतर मी ना त्याचे अपमान करून आणि बघून दोन्हीला कंटाळलोय. तर बस, तुला बघायचं तर बघ आणि मी त्याला दिसता का म्हणे मी जातो आत. बघ काय ते अपमान. काय हाऊस आहे बाबा. ओ, तुम्हाला किती वेळा सांगायचं बाजूला जाऊन उभे राहा ना. काजल जाऊन उभे राहा. काय फोन ट्राय करतो ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे म्हणूनच सांगते. असं गेट वरती ना कुठले ऐरा गैराला उभं राहायची परमिशन नाहीये. चला. अरे 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 काय भाषा? ऐरा गेरा काय उभं काय? हे बघा, मी काय ऐरा गेरा नाहीये, कळलं ना? गुरुनाथ सुभेदार आहे, गुरुनाथ सुभेदार. माझ्याशी उज्जत घालू नका. मी ओ, तुम्ही कुणी का असे ना हो. चला बाजूला जाऊन उभे राहा. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. मी हे बघा, बाजूला. मी फोन ट्राय करतो की नाही? बाजूला, नाही, बाजूला. तुम्ही म्हणाला थांबला म्हणून. बाजूला. काय झालं? अहो मॅम, हा कोण माणूस आहे काय सांगत नाहीये. मी आयडी विचारते ते दाखवत नाहीये. आज जाऊन कोणाला भेटायचं आहे तर तेही सांगत नाहीये. वरून माझ्यावरच रुबाब करतोय. मग मी मारलं त्याला. काय? तू यांना मारलंस? हा, आता कळेल, आता कळेल, आता कळेल तुला मी कोण आहे ते. कळलं ना मी कोण आहे ते? बाय द वे, तुम्ही कोण? मी शीतल, शीतल प्रधान, ज्युनियर मॅनेजर. शीतल प्रधान, ज्युनियर मॅनेजर. तुम्ही नवीन आहात का? ते हे कुठे? माया कुठे? तुम्हाला माया मॅम म्हणायचंय का? हो हो, तुमच्या माया मॅम कुठे आहेत? त्या एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहेत. हा, महत्वाच्या मीटिंग मध्ये म्हणून फोन नाही उचलत आहे, कळलं? एकदा का त्या मीटिंग मधून बाहेर आलं ना की बघा तुमची कशी वाट लावतो ते. हा, आणि तुमची जबाबदारी नाही का? हा, म्हणजे आपल्या या सिक्युरिटी गार्ड्सला कोण इथे काम करतं, कुठल्या पदावर काम करतं हे सांगणं ही तुमची जबाबदारी नाही ज्युनियर मॅनेजर म्हणून. सर, तुम्ही कोण? तुम्ही मला नाही ओळखलं? नाही, सगळेच नवीन आहात ना? अरे काय चाललंय काय? जो येतो तो नवीनच भरती करतायत आणि सगळ्याच बायका. मी गुरुनाथ सुभेदार, सिनियर मॅनेजर, एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये. माहिती नसेल तर माहिती करून घ्या. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या स्टाफ रेकॉर्ड मध्ये असं कोणीच नाहीये. काय? हो. अरे असं कसं होईल? मी नक्की कुठे आलो? हे एसबी ग्रुप ऑफ कंपनीचंच ऑफिस आहे ना? हा, सगळेच नवीन काय भरती केलेत? तुम्ही नवीन असाल, मी नवीन नाहीये, कळलं ना? वर्षानुवर्ष इथेच काम करतोय मी सिनियर मॅनेजर म्हणून. तुमच्यासारखे असे 56 हाता खालून गेलेत. तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या, कळलं ना? तुम्ही उगाच आरडाओरडा आणि मेलोड्रामा करू नका. तुमचं काय करायचं त्यासाठी मी इथं आलेली आहे. ओके, हे बघ, मी यांना आत घेऊन जाते माझ्यासोबत. काय ते आयडेंटिफाय करते. आपल्या ऑफिसचे एम्प्लॉय असतील तर ठीकच आहे, नाही तर पुन्हा येऊन इथे सोडते. मग तू दे 4 फटके. हे काय फटके मारण्याची भाषा कुठून? हा, हे काय या भाषेत बोललेलं मला चालणार नाही. 1 मिनिट, आता चालताय का? येतोय. आवाज खाली. शीतल थांबा. श्वेता. येस. अरे तुम्ही कोण? या कधी जॉईन झालं? इथे देसाई बसायचे ना आधी. तुम्ही कधीपासून जॉईन झाला? गेले कित्येक वर्षापासून आम्ही इथे काम करतोय. तुम्ही कोण? ते शोधण्यासाठीच मी त्यांना इथे घेऊन आली. मी गुरुनाथ सुभेदार आहे, सिनियर मॅनेजर आहे इथे.
ते कळेलच आता. एक 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 कळेलच म्हणजे काय? नाही नाही, या भाषेत बोलायचं नाही. मी मगापासून बघतोय हा ऍटिट्यूड. आवाज खाली. श्वेता, तुझ्याकडे आपल्या सगळ्या स्टाफचा अपडेट आहे ना? येस मॅम. एकदा चेक करून बघ बरं, यांचं नाव आहे का त्यात. हो मॅम. नाव काय म्हणाला तुमचं? विसरलात का? मिस्टर गुरुनाथ सुभेदार. ते मिस्टर वगैरे राहू द्या, फक्त गुरुनाथ सुभेदार सांगायचं. काय 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 चाललंय काय सगळं? हा जस्ट शट अप. सॉरी मॅम, अशा नावाचा एम्प्लॉई आपल्या ऑफिसमध्ये नाहीये. काय? ऐकलं काय बोलले ती? एक 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 मिनिट. हा काय फालतूपणा चाललाय? हा एका रात्री तिथे हा सगळा अडाणी स्टाफ कोणी भरून ठेवला इथे? काय मूर्खपणा चाललाय? एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. एक तर खोटं बोलून आमच्या ऑफिसमध्ये आलात, वरतून आम्हालाच ऐकवतायत. नाही नाही, एक सेकंड. मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये ना. पण मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. तुम्ही आत्ताच्या आत्ता माया मॅडमला बोला, मी त्यांच्याशीच बोलेन. आणि नाही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं तर बघा, नाव नाही लावणार गुरुनाथ सुभेदार. माया मॅडम मीटिंग मध्ये आहेत. अरे मीटिंग मध्ये म्हणजे काय? मला सांगा कुठे मीटिंग चालू आहे, मी जाऊन बोलतो आता त्यांच्याशी. नाही तुम्हाला नोकरीवरून काढलं तर बघाच तुम्ही. तुम्ही आम्हाला काढणार? आहात कोण तुम्ही? अजूनही तुमची ओळख पटत नसल्यामुळे आमच्यासाठी तुम्ही फक्त एक फ्रॉड माणूस आहात. बास झाला, फालतूपणा बास झाला. तुम्ही माया मॅडमला आत्ताच्या आत्ता बोलवा, मी त्यांच्याशी बोलून मी कोण आहे आणि काय करू शकतो ना हे आत्ताच्या आत्ता तुम्हाला दाखवून देतो. आत्ताच्या आत्ता त्यांना बोलवा. तुमच्यासारख्या फालतू माणसासाठी आम्ही मॅडमांना डिस्टर्ब नाही करणार. आता निघा, इथं सिक्युरिटीला बोलवेल मी. एक मिनिट, खूप ऐकून घेतला मी तुमचा. तुमचा फालतूपणा मला ऐकायचाच नाही आता. माया मॅडमला बोलवा. हे बघा, तुमच्या ज्या माया मॅडम आहेत ना, ती म्हणजे माझी. तुम्ही आता निघताय का सिक्युरिटीला बोलवू? हे तिने पुन्हा फटके दिले ना, मग मी काही करणार नाही त्यात. नाही एक मिनिट. हा मी झाला तेवढा अपमान खूप झाला. मी नीट बोलतोय तुमच्याशी आल्यापासून. हा काय फालतूपणा? काय चाललंय? काय ऑफिस आहे की काय आहे? केवढा गोंधळ? सर, हा कोणीतरी गुणनाथ नावाचा व्यक्ती स्वतःला सिनियर मॅनेजर समजतोय कंपनीचा. आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तरी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही एक मिनिट गप्प बसाल का? मी बोलू सरांशी. यशवंत सर, मेजर कन्फ्युजन आहे काहीतरी आल्यापासून. सर, मला माहितीये मी जे काही केलं त्यामुळे तुम्ही चिडलेले आहात, तुम्ही रागवलेले आहात अजूनही माझ्यावर. पण सर प्लीज एकदा या सगळ्यांना सांगा ना, या कोण नवीन स्टाफ आहेत त्यांना प्लीज एकदा सांगा मी कोण आहे, म्हणजे त्यांचं कन्फ्युजन तरी दूर होईल. सर प्लीज एकदा प्लीज त्यांना सांगा ना. गुरुनाथ सुभेदार, तू फार चुकीचं वागतोय. प्लीज. मी अजिबात चुकीचं वागत नाहीये. नाही, मला मान्य आहे माझा हा जो काही निर्णय आहे हा मायासाठी जरा शॉकिंगच असणार आहे. हा मान्य आहे, मला ती कामावरूनही काढून टाकेल. पण त्याचा अर्थ मी चूक आहे असं होत नाहीये. आणि चूक बरोबर ठरवणारे आपण कोण? सर काय आहे, माझं आणि शनायाचं नातं सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? आता माझ्याच असलेल्या बायकोकडे मी जर परत जातोय तर त्याच्यामध्ये चूक काय? मला तरी काही वाटत नाही याच्यामध्ये चूक आहे. राईट? सॉरी, हा माणूस कोण आहे मी याला ओळखत नाही. मला इथे अजिबात गोंधळ नकोय. ऑलराईट? सर समाधान या आता तुम्ही. आम्हीच मिळालो का शेंडी लावायला? अहो नाही मॅडम, माझं खरंच इथं नाव. बस झाली तुमची नाटकं, आता निघायचं बघा. प्लीज माझं शेवटचं ऐका मॅडम. मी इथपर्यंत आलोय आणि मला फक्त एक संधी द्या ना. मी या केबिन मध्ये काम करतो. मला एकदा आज जाऊन तुम्हाला मी दाखवतो द्या ना प्लीज. मॅम काय करायचं?
ठीक आहे, आता इथपर्यंत आलोय तर एकदा आत जाऊन चेक करून घेऊया. थँक्यू सो मच. मी तुम्हाला हे बघ, या प्लीज. हे बघा, ही माझी केबिन आहे मॅडम. मी सिनियर मॅनेजर आहे एसबी ग्रुप ऑफ कंपनीचा. इथे बसतो मी. आणि तुम्ही काय म्हणता, काय काय गैरसमज आहे मला खरंच कळत नाहीये. फक्त कॅबिन आहे म्हणून काय म्हणताय? इथे तुमची आयडेंटिटी काय ते सांगा. अहो, दाखवतो ना मॅडम. तुम्ही ऐकून तर घेत नाही. तुम्ही ऐकायलाच तयार नाही. मी काय बोलणार आहे आता त्याच्यावर. हे बघा, या ड्रॉवर मध्ये माझं इथे आयडी सापडलं का? लॅपटॉप पण माझा नाही. हा कुठला लॅपटॉप आणून ठेवला इथे? काय कुठे आहे? मिळाला का? चला, आता खूप खोटं बोलून झालं, आता निघायचं. चला. अहो, तुम्ही माझं खरं ऐका ना. मी या केबिन मध्ये काम करतो मॅडम. असं काय करता? माझ्या वस्तू नाही दिसत आहे तिथे. हे बघा, ही माझी फोटो राधिका आणि शनाचा फोटो इथे काय करतोय? या साळक्या माळक्यांचा फोटो माझ्या केबिन मध्ये काय करतोय? त्या फोटो बद्दल बोलताना ना जरा तोंड सांभाळून बोला, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. काय वाईट काय होईल? वाईट काय होईल? ज्यांनी हा फोटो लावला ना ते आमच्या सिनियर मॅनेजर, आणि त्यांच्यासाठी ह्या दोघी कायम आदर्श आहेत. काय बोलताय तुम्ही? सिनियर मॅनेजर? एसबी ग्रुप ऑफ कंपनीचा सिनियर मॅनेजर मी आहे. तुमच्या समोर उभा आहे गुरुनाथ सुभेदार. पण मी अजून रेजिग्नेशन दिलेलं नसताना माझ्या जागी दुसरं कोणी सिनियर मॅनेजर म्हणून येऊच कसं शकतं? का नाही येऊ शकत? मम्मा, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मम्मा तुम्ही? मॅडम मॅडम या पुढे मला मॅडम म्हणायचं. हे माझं ऑफिस आहे आणि हे माझं केबिन आहे. त्यामुळे या पुढे माझ्याशी बोलताना रिस्पेक्ट देऊन बोलायचं आणि काय म्हणायचं? मॅडम. मम्मा पण मम्मा नाही, मॅडम. बाजूला बाजूला. ओ माय गॉड. सो मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुम्हाला असंच वाटत असेल ना की तुम्ही कोणाच्याही बाबतीत काहीही करू शकता आणि तुमच्या बाबतीत तसं वाईट कधी काही घडूच शकत नाही, राईट? पण तुम्हाला माहितीये का, माझ्या शनू बेबीसाठी तुम्ही अगदी तिचं सर्वस्व होता. पण तुमच्या कर्मदरिद्रीपणामुळे ती जागा आज कुणालने घेतली आणि एक्झॅक्टली इथेही तेच झालं. आज तुमच्याच ह्या कर्मदरिद्रीपणामुळे हे ऑफिस, हे केबिन आणि ही सिनियर मॅनेजरची पोस्ट आज माझी झाली. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? व्हॉट से? मम्मा मॅडम म्हणायचं नाही. आता मला नीट लक्षात येत आहे. वॉचमनने गेट पासून जो प्रकार सुरू केला ना सगळाच, तिथपासून माझ्या लक्षातच आलं. या वॉचमन, नंतर कोण या नवीन मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि आता तुम्ही सिनियर मॅनेजर, हा सगळा माझ्या बरोबर खेळत असलेला गेम ना नीट लक्षात येतोय माझ्या. हे सगळं राधिका आणि सौमित्रनेच प्लॅन केलेलं असेल ना? नाही, त्या दोघांना तर मी बघूनच घेईन, पण त्याच्या आधी एकदा माझ्याकडे बघ. एक मिनिट, काय म्हणालास? एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ शी बोलतोयस तू. माया मॅडम म्हणायचं. गेटिंग इट? कम ऑन, लाऊड बोल ना, ऐकू येत नाहीये मला. गुरु,
आपली पहिली भेट आठवली का? नाही, मला तर आठवली ना. पहिलीच काय, आपल्या सगळ्या भेटी आठवल्या मला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हा, आता तुझ्या डोक्यात खूप प्रश्न सुरू झाले असतील नाही का? हे सगळं काय सुरू आहे? माझ्या बाबतीत हे काय घडतंय सकाळपासून आणि माझ्याच बाबतीत काय घडतंय, हो ना? लेट मी समराइज इट फॉर यू मिस्टर गुरुनाथ सुभेदार. ज्या स्त्रियांचा तू आजपर्यंत अपमान करत आलायस ना, त्याच स्त्रियांनी तुला आज तुझी खरी जागा दाखवून दिली. आणि यापुढे